मित्रांनो, मी आता आज आपण डिश हे बघा इकडे अँगल वगैरे सडलेले आहेत. इकडे जागा नाही आहे, कुठे जागा लावायला नाही आहे. तर कोणत्या पद्धतीने मी नवीन जुगाड करून हे डिश इकडे फिट करून दाखवतो. म्हणजे जसं काही ड्रिल वगैरे काही लावायची गरज नाही आहे. आणि हे आता मी कसं जुगाड करतो आहे ते बघूया आपण. इकडे मी आता हे अँगल तारीने बांधून इकडे प्रॉपरली त्यांचा डिश इन्स्टॉल करणार आहे. आता तुम्ही बघू शकता 1-2 मिनटं. हे नवीन जुगाड आहे. तार इथून टाकून मी आता टाय मारला आहे. आता हे तार टाकून मी त्याला प्रॉपर इन्स्टॉलेशन करणार आहे तारेच्या सहाय्याने, पकडीच्या सहाय्याने. आता दुसरी वायर बांधतो इकडे तारीने. हे बघा, इथून एक अशी करत अशी तार हे नवीन तरीकेचं आपण बिना ड्रिल मारायचं डिश फिट करतोय. हे बघा, इकडे काही ड्रिल नाही, काही नाही, एकदम प्रॉपर डिश फिटिंग करतोय. कोणाला काही इश्यू असेल, काही असेल तर आपल्याला कळू शकतात. हे बघा, इकडे आपण असं केलं नसेल यूट्यूबवर पहिल्यावर, कोणी असं काम केलं नसेल. आपण तसं एक जुगाड लावला आहे यूट्यूबवर पहिल्यांदा. यूट्यूबवरती कोणी दाखवत नसेल असं मी तुम्हाला दाखवलं आहे. हे जुगाड झालेलं आहे. याच्यात मी तुम्हाला एक डिश फिट करून दाखवतो. हे नवीन ट्रिक आलेली आहे आपल्याकडे. हे बघा, हे स्टँड एकदम प्रॉपरली आणि मजबूत. पाहिजे तर आपण टायचा सपोर्ट पण देऊ शकतो. स्टँड एकदम मजबूतीने, एकदम बिना ड्रिल मशीनचा या तारेने मी त्याला इन्स्टॉल केलं आहे. हे बघा, तसं हे तुटेल पण हे नाही तुटणार. किती हवा येऊ द्या, काही येऊ द्या, प्रॉपररित्या फिटिंग झालेली आहे. तरी आपण ही डिश आहे. हे बघा, हे तुटलं होतं तर मी याला कुठून काढून पाईपमध्ये टाकतो. हे वाला स्क्रू जो आहे तो स्लिप झाला आहे, तर त्याला कट करायचं आहे मला आता. तर मी हे एक ब्लेडच्या सहाय्याने त्याला कट करतो आहे. हे बघा, हे कट केलं आहे मी. जंग लागल्यामुळे इथे आता मला नवीन स्क्रू टाकायचं आहे. हे नवीन स्क्रू टाकतोय मी आता इकडे.